झाले आपल्या मस्त डाळीला. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. चण्याची डाळ घेतली बघा 1 वाटी आणि 1 वाटी मुगाची डाळ. हे वेगवेगळ्या भिजत घालते मी. काय करते ते नंतर सांगतेच, पण आधी भिजत घालते. धुवून घेते, धुवून स्वच्छ भिजत घालते. 1-2 तास तरी भिजायला पाहिजे. मुगाची डाळ तरी पटकन भिजते, पण चण्याची डाळ भिजत नाही. तर मग ह्या भिजू देते दोन्ही डाळी मी. पाणी काढून घेते आणि परत स्वच्छ पाणी घालून भिजत घालते. धुवून घेतल्या डाळी आणि पाणी घालून घेते. भिजल्यावर नंतर बघू आपण. ह्या डाळी भिजत घातल्या होत्या ना आपण, 4 तास झाले. हो, ते भिजत घातल्या, ते एकीकडेच राहिल्या तशाच बाकीचं काम होईपर्यंत. ठीक आहे म्हटलं, भिजले तरी काय हरकत नाही. हे बघा, मुगाची डाळ तर चांगली भिजतेच लगेच आणि चण्याची पण मस्त अशी टपोरी भिजली. तर मी आज ह्या खाऱ्या डाळी करणार आहे दोन्ही. आपण ज्या अगदी बाजारातून आणतो ना विकत, तशी खारी डाळ करणार आहे, चण्याची आणि मुगाची डाळ. तर आता ह्या डाळी मी निथळून घेते, पाणी काढून घेते. आपण अगदी बाजारातून आणतो बघा, छान कुरुम कुरुम अशी वाजणारी खारी डाळ, ती आपण घरच्या घरी पण करू शकतो. अशा दोन्ही डाळी मी निथळून घेते. पण आता ह्याचं पाणी पूर्ण निथळू द्यायचं. आता मी ह्या कापडावर पसरवून ठेवते डाळी. ह्या पूर्ण अशा जरा कोरड्या झाल्या पाहिजेत ना, पाणी नाही राहिलं पाहिजे त्यात. हे पाणी आपल्या झाडातल्या कुंड्यांना वगैरे घालून घ्यायचं. हे पाणी पण चांगलं असतं, टाकून नाही द्यायचं, झाडांमध्ये टाकून द्यायचं. आता ह्या डाळी मी इथंच्या कापडावरच पसरवून ठेवते, म्हणजे मग पाणी पूर्ण त्याचं निथळून जाईल. आता ह्या डाळी चांगल्या कोरड्या होऊ देते, नंतर आपण त्या तळू. आपण या डाळी कोरड्या व्हायला ठेवल्या होत्या ना फडक्यावर. बघा, चांगलं पाणी पूर्ण कोरड्या झाल्या त्या आणि पाणी शोषून घेतलं बघा. म्हणजे डाळ बघा कोरडी झाली. तळायला घेऊ आपण आता. तेल ठेवले तापायला. होऊया तापलं का, तेल चांगलं कडक होऊ द्यायचं. आधी मुगाची डाळ तळून घेऊ, कारण की चण्याची डाळ तळेपर्यंत मग चांगलं तेल अजून तापेल. थोडे थोडे डाळ टाकायला घेते. मध्ये गॅस मोठा करायचा, कारण डाळ टाकल्यानंतर तेल जरा दमट होतं ना, म्हणून मध्ये मध्ये गॅस मोठा करायचा. हो, हळूहळू डाळीचा रंग बदलतो. तळून ह्या चाळणीमध्ये घालायची, म्हणजे पूर्ण तेल निथळलं पाहिजे ना. हे बघा, काढून घेते आता ही डाळी.
चाळणीमध्ये का टाकते की पूर्ण तेल निथळलं पाहिजे ना. काढून घेते. तेल पूर्ण असं खाली निथळलं पाहिजे ना. सावकाश करायला लागतं कारण मुगाची डाळ त्या झाऱ्यातून पटकन बाहेर येते, गळते म्हणजे ती. त्यामुळे थोडासा मुगाच्या डाळीला वेळ लागतो, चण्याच्या डाळीला नाही इतका वेळ लागत. काढून घेते मग दुसरी टाकते. शेवटची थोडी थोडी डाळ काढीपर्यंत जरा जास्त हे होतं. आता दुसरी सगळीच टाकून देते. ही पण झाली तळून. हे जे मध्ये मध्ये काळे दाणे दिसत आहेत ना, ती जी आधीची काही दाणे राहिलेले ना खाली, ते हाताने आपण नंतर निवडून काढू. कारण मुगाची डाळ पूर्णच्या पूर्ण अशी निघत नाही. मी आधी तळलेली डाळ दाखवते तुम्हाला. हे बघा काय मस्त तळली गेली, पण ती पूर्ण तेल निथळेपर्यंत ठेवायला लागेल. आता ही पूर्ण काढून घेते. ही काळे काळे ती जी आधीची करपलेली डाळ आहे ती मी काढून घेईन. आधी ही पूर्ण काढून घेते. आता चण्याची डाळ टाकते. चण्याची डाळ सगळीच टाकून देते एकदमच. आता ही तळायला थोडा वेळ लागेल, जास्त टाकली नाही, एकदम पूर्ण तळू देते मग दाखवते. झाली तळून ही पण डाळ. आता ही पण ह्या चाळणीमध्ये काढून घेते, निथळायला पाहिजे ना. गॅस बंद करते. हे बघा, ह्या दोन्ही डाळी मी टिश्यू पेपरवर टाकल्यात, जेणेकरून त्याचं सगळं तेल असं शोषून घेतलं जाईल, कारण तेलकट होतील ना. थोडंसं तेल पूर्ण शोषू देते. नंतर आपण ह्यात मसाले मिक्स करू. मसाले मी दाखवते कोणते कोणते घेतले. हे बघा, हा घरातला मसाला आहे माझा. ही हळद, हे थोडंसं कांदा लसूण तिखट आहे. हा चाट मसाला आहे आणि ही आमचूर पावडर आहे. दोन्ही सेम दिसते. आणि हे पिंक सॉल्ट आहे, मीठ आहे हे. तर साधं मीठ असलं किंवा तुमच्याकडं काळं मीठ असलं तरी घाला. माझ्याकडे काळं मीठ नाही आज, तर हे मीठ घालते मी. तुम्हाला दाखवते. ही आमचूर पावडर आहे आणि हा चाट मसाला आहे. दोन्ही सारख्याच दिसत आहेत ना. चाट मसाला आणि ही आमचूर पावडर. तर हे मी सगळं त्यात मिक्स करणार आहे. पण जरा आधी थोडंसं ते तेल शोषून घेऊ द्या, मग आपण वेगवेगळ्या ह्या डाळी मसाल्यामध्ये मिक्स करू, म्हणजे डाळींमध्ये मसाला मिक्स करू. डाळी ह्या गार झाल्या आणि पूर्ण त्याचं तेल पण शोषून घेतलं. टिश्यू पेपर काढला बघा, अगदी कोरड्या झाल्या तेव्हा. आता ह्यात आपण हे मसाले मिक्स करू. पण हा मसाला आधी मी एकत्र करते आणि मग आपण अर्धा अर्धा ह्या दोन्ही डाळींमध्ये घालू. मिक्स केला हा. यात अजून तुम्हाला दुसरा कोणता मसाला मिक्स करायचा असला तरी तुम्ही करू शकता. हे बघा, बरोबर अर्धा अर्धा मसाला घालते मी. हा इकडे घालते, हा इकडे घालते. हातानेच मिक्स करते. अशा डाळी दोन्ही मस्तपैकी मिक्स करते. बघा किती छान डाळी झाल्या. मिक्स करून घेते चांगल्या. हे बघा, झाल्या आपल्या मस्त तळलेल्या डाळी. बघा, खारी चण्याची डाळ आणि खारी मुगाची डाळ मस्तपैकी. बघा, अगदी बाहेरच्या सारख्या. आपण जर प्रवासाला वगैरे गेलो तर अगदी किती एवढीशी 10 रुपयाला पुढे मिळते, हो की नाही. तर जर आपल्याला जायचं असेल कुठं, तर आपण आधीच नियोजन करून अशी डाळ वगैरे बनवून घेतली तरी घरच्या घरी चांगली, कारण घरची ती घरची स्वच्छ आणि चांगल्या तेलात आपण करतो. ते बघा, अशा डाळी आपण प्रवासाला वगैरे नक्कीच करू शकतो, किंवा घरात पण मुलांना खाण्यासाठी. आता पाऊस सुरू होईल तर असं मुलांना अटकमटक काहीतरी खायला लागतात. तुम्हाला आवाज दाखवते. मस्त अशी छान डाळ झाली. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच एक लाईक द्या. व्हिडिओला सबस्क्राईब करा.